7-12च नाही। एक महत्त्वाची बातमी, ओबीसींची दिशाभूल होणार नाही याची नेत्यांनी काळजी घ्यावी असं तायवाडे म्हणाले। बीडमधल्या आजच्या मोर्चाच्या मागणीला माझी सहमती नसल्याचं तायवाडेंनी म्हटलं। ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाही, तर भविष्यात ओबीसींच्या हितासाठी आम्ही एका मंचावर येऊ असंही तायवाडेंनी म्हटलंय। एक तर त्या मोर्चामध्ये जो विषय चर्चेला जाणार आहे त्या मताशी मी सहमत नाही। दुसरी गोष्ट, मला अधिकृतरित्या कुठल्याही प्रकारचं निमंत्रण आयोजकाकडून आलेलं नाही, त्याच्यामुळे मी आजच्या या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही। नाही, मी याच्या आधी सुद्धा आपल्याशी बोललो आहे की 2 तारखेचा GR असणं काय आणि 2 तारखेचा GR रद्द होणं काय, त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही। मी आजच्या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही। आमच्यामध्ये मनभेद नाही आहे, थोडेसे मतभेद आहे। काय ते मतभेद केव्हाही दूर होऊ शकतात आणि समाजाच्या सार्वजनिक हितासाठी आम्ही केव्हाही एकत्रित येऊ शकतो। ओबीसींचं आरक्षण हे संपुष्टात येतंय असं छगन भुजबळही म्हणाले। आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी मात्र प्रयत्न करणार असल्याचं भुजबळांनी सांगितलं। बीडमधला मोर्चा कुठल्याही पक्षाचा पुरस्कृत मोर्चा नाही असंही भुजबळांनी स्पष्ट केलं। बीडमध्ये जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला, आमदारांची घर पेटवली, हॉटेल्स पेटवली। त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसी एल्गार महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो आहोत। माझी खात्री आहे तिथे लक्षावधी लोक आज आमचे कार्यकर्ते एकवटणार आहेत।